मिरजेत भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांनी आयोजित केलेला अल्पसंख्याक मेळावा संपन्न. मिरज पॅटर्न खोडून काढू, इद्रिस मुलतानी यांचा इशारा. काँग्रेस पक्षाने देशाचे तुकडे केले, पालकमंत्र्यांचा काँग्रेस पक्षावर घणाघात. सांगली लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांनी अल्पसंख्याक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला भाजप अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, संजय काका पाटील, फारुखभाई जमादार, शेखर इनामदार, प्रकाश ढंग, दीपक बाबा शिंदे, मुसलमान जामदार यांच्यासह हजारोंच्या संख्येनं अल्पसंख्याक समाजातील महिला आणि पुरुष उपस्थित होते. यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडपत्र देऊन मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. फारुखभाई जमादार यांच्यामुळे भाजप पक्षाला बळ मिळालं असल्यानं त्यांचं कौतुक सर्वांनी केलं. मिरज पॅटर्न नावाखाली काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र येऊन भाजप पक्षाच्या विकासाबद्दल मुस्लिम समाजाला भीती घालत आहे. मिरज पॅटर्न खोडून काढू असा इशारा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांना दिला आहे. काँग्रेस पक्षाने देशाचे तुकडे केले, इथला मुस्लिम समाज भाजप पक्षाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही असा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विश्वास व्यक्त केला. आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात, संजय काकांच्या प्रचारात आज मिरजमध्ये अल्पसंख्याक मोर्चा याचं मोठं एक अधिवेशन आणि मेळावा भरला गेला. यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष इद्रिसभाई मुलतानी इथं उपस्थित आहेत. फारुखभाई सगळे सहकारी इथं उपलब्ध आहेत. आमचे शहराध्यक्ष प्रकाश ढंग आहेत, प्रकाश ढंग आहेत. हे बाकी सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित राहिले. त्यामध्ये निश्चितच एक वेगळं वातावरण आज मला बघायला मिळालं की जेणेकरून आज भाजपला मानणारा मुस्लिम समाज आता उभा राहिला आणि ह्या माध्यमातून आज बऱ्याच माता बहिणी आणि माझे सगळे कार्यकर्ते ह्या लोकांनी आज भाजपमध्ये मोठ्या संख्येत प्रवेश केला. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज मिरज मतदारसंघ जर म्हणलं आपण तर मिरज मतदारसंघामध्ये कुणी निवेदन न देता आपल्या मिरासाहेब दर्ग्यासाठी विकास करण्याची भूमिका मी धरली. जवळजवळ 2.25 कोटी रुपये आम्ही तिथे खर्च केली आणि तिथे बांधकाम संपली आणि बांधकाम कंप्लीट केले. आम्ही काम संपल्याने उर्वरित काम आहे. आज अल्पसंख्याक सगळ्या विभागासाठी चर्च असतील, सिंधी लोकांचा असेल, जैन लोकांचा असेल, लिंगायत लोकांचा असेल, आमच्या मुस्लिम लोकांचा असेल, त्यासाठी आम्ही सगळे प्रस्ताव तयार केले, टेक्निकल सगळ्या बाजू तपासून घेतल्या आणि 78 कोटीचा प्रस्ताव आज आम्ही शासनाला सपोर्ट केलेला आहे. आणि निश्चितच हे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर, आचार संपल्यानंतर जे बजेट अधिवेशन होणार आहे त्या बजेटमध्ये निश्चितच मला विश्वास आहे की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला हे पैसे देतील. त्यानंतर आणखी अंतर्गत विकास आणखी आपण करू ह्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. मोदी साहेबांच्या वर काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं की मोदी साहेब परत आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तान पाठवू, हे करू, हे बालबच्चींच्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे काय करायचं, कसं करायचं हे त्यांना समजत नाहीये. आज इकडून तिकडं कुठं जर पाठवायचं म्हटलं तर अजून कर्नाटकची माणसं आमच्याकडे यायची आहेत, आमच्या माणसं कर्नाटकात यायची आहेत, हे अजून होऊ शकत नाहीये. त्या घटनेत बसत नाही तर तुम्ही पाकिस्तान पडायची भाषा करता. अरे तुमचा बाप आजोबाने सगळ्यांनी केलं की अगोदर पाकिस्तान तोडलाच ना आमच्यापासून, बांगलादेश तोडला ना आमच्यापासून, आम्हाला वेगळं केलं ना. त्यामुळे त्या लोकांची काय चूक होती, ह्या लोकांची तर काय चूक होती. गुन्हा गोविंदाने सगळे नांदतोय आम्ही, सगळे भारतामध्ये सगळे आम्ही, सगळे अल्पसंख्याक आम्ही सगळे हिंदू सगळे गुन्हा गोविंदाने नांदत असताना आपण हा उलटा विचार त्यांच्या मनामध्ये भरवू नका. आज सगळा माझा मुस्लिम समाज बांधव आणि माता बहिणी सगळ्या शोधून झालेल्या आहेत. निश्चितच ह्या वेळेला कमळाला मतदान करतील अशी मी अपेक्षा करतो आणि काकाला मत देखील निवडून द्याल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. आमच्या मुस्लिम समाजाचा मेळावा या ठिकाणी फारुखभाई आणि त्यांच्या मित्रमंडळामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये पालकमंत्री महोदय आणि या लोकसभेचे खासदार संजय काकाजी उपस्थित होते. फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगला मेळावा या मिरजमध्ये मोठ्या संख्येने आमच्या मुस्लिम समाजाने भव्य दिव्य असं प्रवेश या पक्षामध्ये या ठिकाणी केलेत. खाडे साहेबांवर आणि संजय काकावर या ठिकाणी विश्वास ठेवून फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये प्रवेश केलं आणि नक्कीच मला या ठिकाणी खात्री आहे
की फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये या मिरजमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच चमत्कार होईल. आपण त्या ठिकाणी बघितलं असेल की मुस्लिम समाजाला या काँग्रेस पक्षामार्फत या ठिकाणी गल्ली गल्ली मोहल्ल्यामध्ये जे अनेक वर्षापासून नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, यांच्या मार्फत या ठिकाणी मुस्लिम समाजाला या ठिकाणी घाबरण्याचा प्रकार या ठिकाणी त्या काँग्रेस पक्षामार्फत त्यांच्या नगरसेवकांमध्ये या ठिकाणी या मिरज पर्यटन मार्फत या ठिकाणी सुरू आहेत. मिरज पर्यटन पलटण हा जो मी इथं आल्यानंतर ऐकल्यानंतर मला धक्काच बसला. एक 5-6 जण एकत्रित व्हायचं आणि त्या ठिकाणी एकत्रित होऊन काहीतरी वेगळं करायचं आणि या ठिकाणी मुस्लिम समाज असतील, इतर समाज असतील, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या बद्दल त्या ठिकाणी काहीतरी वेगळं सांगायचं आणि त्यांना घाबरायचं, डरवायचं आणि मतं घ्यायचं. आता या ठिकाणी 70 वर्षापासून काँग्रेसने हीच रणनीती या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मार्फत या ठिकाणी राबवलेली आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तेव्हा इस्लाम खतरे आहेत, भाजप आली तर असं होईल, भाजप आली तर तसं होईल, अशा पद्धतीचं या ठिकाणी करतात, मतं घेतात आणि चालला जातात. या ठिकाणी मुस्लिम समाजाचा हुशार झालेला आहे. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जे 10 वर्षामध्ये जो विकास झालाय त्या विकासाच्या माध्यमातून का होईना या ठिकाणी मुस्लिम समाज नक्कीच या ठिकाणी मतं देणार आहेत. आणि हा मिरज पर्यटन जो आहे हे आमचे इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी त्याला खोडून टाकतील आणि या मुस्लिम भागामध्ये नक्कीच फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये मतं मिळतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.